झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर जिल्ह्यात गटातटाच्या राजकारणांचा जिल्ह्याच्या विकासावर परिणाम झालाय। लोकप्रतिनिधींकडून सुद्धा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, त्यामुळे जनता त्रस्त आहे आणि आता त्यातच दुष्काळही तीव्रतेने जाणवू लागलाय। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये पाहूयात। आमचा सोलापूरचे प्रतिनिधी संजय पवार यांचा स्पेशल रिपोर्ट। राज्यात सर्वाधिक 23 साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा आहे। उजनी धरणामुळे हा चमत्कार झालाय। याच धरणातून मराठवाडा आणि विदर्भालाही पाणी दिले जाणार आहे। मात्र मागणी जास्त आणि क्षमता कमी असल्यामुळे सोलापूरमध्येच दुष्काळाची तीव्रता जाणवते। मात्र जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा प्रकल्प प्रस्ताव मांडला असता तर जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती बदलता आली असती। मात्र काही जणांनी या प्रकल्पाला विरोध केला आणि ही योजना रखडली आणि आता त्याचाच फटका जिल्ह्याला बसतोय। कृष्णा भीमा स्त्रीकरण ही योजना आखली होती, त्याचा फायदा नुसता सोलापूर जिल्ह्याला नाही तर सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा आणि उस्मानाबाद, बीड जिल्हा या सर्वांना फायदा होणार आहे। उजनी धरणातील 21 TMC पाण्याचे कामं मराठवाड्यासाठी देण्यासाठी सुरू झालेली आहेत। ही जर कामं आधी पूर्ण झाली तर मोठा फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसणार आहे। उजनी धरणाच्या भूमिपूजन आले होते। सदरचं उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात नव्हतं, परंतु कैलासवासी सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील आणि कैलासवासी नामदेवराव जगताप या दोन नेत्यांनी या सोलापूर जिल्ह्याच्या दिग्गज ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले, शेतमजुरांचे प्रश्न वेळोवेळी मांडले। हे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्हा म्हणून म्हणलं जातं हे नाव पुसलं पाहिजे। विधानसभेच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपूर मधून पराभव पत्करावा लागला। त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडी विस्कळीत झाली आणि त्याचा थेट परिणाम विकासावर झालेला दिसून आला। आता तर जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनत चालली आहे। गटातटाच्या राजकारणाचा फटका आम्ही किती दिवस सहन करायचा, असा प्रश्न सोलापूरकर विचारू लागलेत। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।